ही स्टोरी मागच्या 8 महिन्यापूर्वीची आहे। स्नॅपचॅट सर्वजण वापरत असतात, मीही ते वापरतो। त्यावर अनोळखी मुले-मुली असतात। मी खूप मुलींना रिक्वेस्ट पाठवली होती, त्यातील काहींनी ती स्वीकारली। त्यांना मी एसएमएस केले, त्यातील एका मुलीचा रिप्लाय आला, काय करते, कोठे राहते, असं नॉर्मल बोलणं आमच्यामध्ये झाले। त्यानंतर तिला मी फोटो मागितला, तिने फोटो दाखवला तर ती थोडी जाड होती, पण तिचे बॉल 36 होते आणि दिसायला एकदम गोरी होती। एकदम भरलेला माल होती ती एक मेडिकलची विद्यार्थिनी होती, हॉस्टेलला राहत होती। असंच आमच्यामध्ये 2 दिवस बोलणे झाले। त्यानंतर एक दिवस मी तिला कॉल कर म्हणालो, तिने मला जेवून झाल्यावर रात्री कॉल केला। ती रूममध्ये होती। आमच्यामध्ये बोलणं चालू असताना ती अचानक ओरडली। मी काय झाले विचारले तर ती तिच्या मैत्रिणीला म्हणत होती, गप ना दाबू नकोस, मी फोनवर बोलते ना। तशी तिची मैत्रीण हसायला लागली आणि म्हणाली, मग त्याला सांग दाबायला। मी बोललो, काय दाबायला सांग, तर ती मला म्हणाली, गप रे नालायक, ती काहीही बोलते। मग त्यानंतर मी मुद्दाम चावट बोलायला चालू केले, कारण मला माहित होते की मेडिकलच्या मुली खूप झवाड्या असतात। मग असंच बोलत बोलत मी तिला तिच्या ब्राची साईज विचारली, तर तिने आधी खूप भाव खाल्ला। मग नंतर सांगितले। त्यानंतर आम्ही सेक्स बद्दल बोलू लागलो। तिला बॉयफ्रेंड होता, पण तो तिच्या गावाकडचा होता। तिला असा मुलगा हवा होता की तो तिला झवेल आणि परत तिच्या मागे लागणार नाही, तिच्या आणि बॉयफ्रेंडच्या मध्ये येणार नाही, त्रास देणार नाही। मला ते कळले होते। मी मग तिला झवायचा मौका पाहू लागलो होतो। एक दिवस रविवारी आम्ही भेटायचं ठरवले, पण ती म्हणत होती, मूवी पाहायला जाऊ, गर्दी नसेल तिथे प्रायव्हसी भेटेल। मी म्हणाल, मूवी का गर्दी असणार, सुट्टीमुळे प्रायव्हसी हवी आहे तर ला जाऊया। तिने आधी खूप आढेवेढे घेतले आणि परत शेवटी तयार झाली। मग रविवारी सकाळी लवकर उठून माझे आवरून मी तिला भेटायला सांगलीला गेलो, तर ती स्टँडला येऊन थांबलेली। तिने मला सांगितले, कोणता ड्रेस घातला आहे, तोंड बांधलेले होते मी तिला सांगितले मी कोठे थांबलोय ते। मग ती येऊन गाडीवर बसली, तिने चुडीदार घातला होता, खूप मादक दिसत होती ती। तिला घेऊन मी ओयो जायला निघालो। मी जो ओयो पाहिलं होतं तिथे गेल्यावर ती बोलली होते, नको जायला, मी बीएफ सोबत हिते जाते कायम, ते ओळखतात मला। मग तिने मला दुसरा ओयो सांगितला। मग आम्ही तिथे गेलो आणि रूम घेतली एक आणि बॅग रूम मध्ये ठेवून आम्ही खायला आणायला बाहेर गेलो। खायला घेऊन आलो, रूम मध्ये येऊन आतून बंद केली आणि आम्ही बोलत बसलो। तिने लॅपटॉप होता चालू केला आणि त्यावर मूवी चालू केला आणि झोपून आम्ही मूवी पाहायला चालू केले। मी हळूहळू तिच्या बॉडी सोबत खेळत होतो। ती मला आधी अडवत होती, नंतर तीही मला साथ द्यायला लागली। मी लगेच तिला जवळ घेऊन किस करायला चालू केले। तिच्या ओठाला माझे ओठ लावून रसपान करायला चालू केले। तिचे लिप्स पूर्ण बंद करून टाकले होते। हळूहळू मी तिच्या चुडीदारवरून तिचे मोठे बॉल दाबायला लागलो। हळूहळू तिच्या मानेला किस करत तिच्या पाठीला किस करायला लागलो आणि तिचे पाठीवर दोरे होते ते सोडले आणि ड्रेस मोकळा करून वर केला। तिने हात वर करून ड्रेस काढायला मला मदत केली। तिने आत काळ्या रंगाची ब्रा घातली होती, त्यातून मोठे बॉल बाहेर यायला तडपत होते। मग लगेच ब्रा काढली आणि तिचे मोठे बॉल तोंडात घातला, एक आणि एक हातात घेऊन जोरात पिळत होतो। ती तोडून आवाज करू लागली, आहे आहे। तिच्या निप्पल पूर्ण चोखून काढले आणि लगेच तिची पॅन्ट काढली। तिने काळ्या कलरची चड्डी घातली होती। मी तिच्या पोटाला किस करत करत खाली गेलो आणि दातात पकडून तिची चड्डी काढून टाकली आणि तिचे पाय फाकवले आणि तिच्या पूर्ण क्लीन पुचीवर माझी जीभ लावली आणि लगेच तिच्या पुचीला चाटायला चालू केले। ती मासा तडपल्यासारखी तडपत होती। मी वेड्यासारखा तिची पुच्ची चाटत होतो। ती माझे डोके तिच्या पुच्चीवर दाबत होती। तेवढ्यात तिचा धीर सुटला आणि तिचे कामरस माझ्या तोंडावर सोडला। मग पुच्ची चाटून साफ केली। ती बोलली, नको ना तडपूस घाल, लवकर आत आणि शांत कर। मी लगेच लवडा बाहेर काढला आणि कंडोम काढून तिला दिले। तिने लगेच लवड्यावर लावले। मी लवडा लगेच पुच्चीवर सेट केला आणि एक जोरात धक्का देऊन पूर्ण लवडा तिच्या पुच्चीत घातला। पूर्ण लवडा आत गेल्यामुळे तिला खूप त्रास झाला, तशी तो ओरडली, आहे आहे, हळू कर ना, मी जाणार नाही आहे, कोठे तुझीच आहे, आज दुखत आहे, खूप हळूहळू कर। मी थोडा वेळ थांबलो आणि लगेच हळूहळू तिला झवायला चालू केले। मी तिला तसेच झवले आणि परत मी खाली झोपलो आणि तिला माझ्या लवड्यावर बसायला लावले आणि खालून मी तिला झवायला चालू केले। परत माझे पाणी निघणार होते। मी तिला म्हणाला, माझे निघणार आहे, तर ती बोलली, मला प्यायचे आहे। मी लगेच लवडा बाहेर काढून कंडोम काढले आणि तिच्या तोंडात दिला। तिने चोखायला चालू केले
आणि फास्ट फास्ट चोखायला लागली तसे माझ्या वीर्याच्या गरम पिचकाऱ्या तिच्या तोंडात मारल्या. तिने सगळे पाणी पिऊन लवडा साफ करून दिला. नंतर आम्ही तसंच नागडे फ्रेश झालो आणि खायला बसलो. खाऊन झाल्यावर पण मी तिला खूप झवले आणि तिची गांड पण मारली. ते पुढील स्टोरीमध्ये सांगे.